नमस्कार. आज आपण एका खास प्रदेशाबद्दल बोलणार आहोत. कोकण म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचा नुसता निसर्गरम्य नाही, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा भाग. हो ना. आपल्याकडे कोकण भूमी, इतिहास आणि संस्कृती यावर आधारित काही माहिती आहे. तर आज आपण जरा कोकणला जवळून बघूया. तिथलं नेमकं वैशिष्ट्य काय आहे ते समजून घेऊ, म्हणजे नेहमीच्या गोष्टींपेक्षा थोडं वेगळं. नक्कीच. मग सुरुवात करूया कोकणच्या भौगोलिक रचनेपासून. म्हणजे सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्यामधली ती अरुंद किनारपट्टी, बरोबर? अगदी बरोबर. आणि ती फक्त महाराष्ट्रात नाहीये. अच्छा. हो, म्हणजे महाराष्ट्र तर आहेच, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात त्यात. पण मग गोवा पण कोकणाचाच भाग आहे. तिथे अर्थात पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव दिसतो. आणि मग दक्षिणेकडे कर्नाटकातला उत्तर कन्नड, उडुपी हा भागही कोकणातच मोडतो. अरे वा, म्हणजे बरीच विविधता आहे मग. खूपच. आणि भाषेमध्ये पण गंमत आहे. महाराष्ट्रात मराठीची कोकणी ढंगाची बोली ऐकू येते. गोव्यात गेलं की स्वतंत्र कोकणी भाषा आहे. हो हो. आणि कर्नाटकातल्या भागात थोडी कन्नड मिश्रित कोकणी, म्हणजे तिथल्या सांस्कृतिक मिलाफाचं प्रतिबिंब दिसतं भाषेत पण. इंटरेस्टिंग. आणि फिरायला जायचं म्हटलं तर गणपतीपुळ्याचं नाव लगेच आठवतं. तो पांढऱ्या वाळूचा किनारा आणि ते स्वयंभू गणपती मंदिर. हो ना. गणपतीपुळे तर आहेच सुंदर. शांत अशी जागा आहे ती. पण मालवणजवळचा सिंधुदुर्ग किल्ला पण विसरून चालणार नाही. अगदी. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला किल्ला. म्हणजे विचार करा, त्यावेळी नौसेनेचं सामर्थ्य वाढवण्यासाठी किती दूरदृष्टी होती. खरंय. आणि आता तर तिथे स्कुबा डायव्हिंग पण करतात म्हणे. अरे वा. अच्छा. आणि मुंबईच्या जवळ अलिबाग आहे. तिथले समुद्र किनारे आणि कुलाबा किल्ला, तो पण इतिहासाचा भाग आहे. बरोबर. दापोलीचं हवामान छान थंड असतं थोडं. तिथे डॉल्फिन सफारी पण असते. आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान म्हणून तर महत्वाचं आहेच. पण हापूस आंबा म्हणतात की तिथली लाल माती आणि ते खास हवामान यामुळेच त्या आंब्याला ती जगप्रसिद्ध चव येते. वाह. कोकण आणि हापूस आंबा हे तर एकदम जोडलेलं समीकरण आहे. आणि मग जेवण, तिथलं जेवण म्हणजे काय विचारू नका. बरोबर. नारळ, तांदूळ आणि मासे. हो, अगदी ताजी मासळी. सोलकढी प्यायलाच पाहिजे जेवणासोबत. आणि तो तळलेला बांगडा किंवा सुरमई, गरमागरम कोळंबी भात. आहा. खरंच. म्हणजे स्थानिक गोष्टी वापरून किती चविष्ट पदार्थ बनवतात ते लोक. आणि ही खाद्यसंस्कृती म्हणजे काय, तर तिथल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचाच एक भाग आहे खरं तर. कोकण या शब्दाचा एक अर्थ कोनाकोपऱ्यातून बनलेली भूमी असा पण आहे म्हणतात. अच्छा. आणि शिवाजी महाराजांनी फक्त जमिनीवर नाही तर समुद्रावर पण लक्ष ठेवलं होतं. हे किल्ले त्याचीच साक्ष देतात. इथले लोक खूप उत्साही आणि पारंपरिक पण आहेत. हो. सण वगैरे कसे साजरे होतात तिथे? गणेश चतुर्थी तर कोकणात खूप मोठी असते. शिमगा म्हणजे होळी, नारळी पौर्णिमा हे सगळे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. आणि दशावतार नावाची लोककला आहे त्यांची. दशावतार म्हणजे? तो एक पारंपरिक नाट्यप्रकार आहे. पौराणिक कथा सादर करतात त्यात. कोकणाची एक खास ओळख आहे ती. दारुण. आणि कोकणात जायचं झालं तर कोकण रेल्वेचा प्रवास खूप सुंदर म्हणतात. हो हो. तो प्रवास म्हणजे एक अनुभवच आहे. ते डोंगर, दर्या, बोगदे आणि पावसाळ्यात तर ते धबधबे दिसतात. काय सुंदर दिसतं सगळं. खरंच. इंजिनिअरिंगचं पण कमाल उदाहरण आहे ते. अगदी. रेल्वे तर आहेच, पण राष्ट्रीय महामार्ग 66 म्हणजे NH66 तो पण अनेक शहरांना जोडतो आता. आणि गोवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला आता एअरपोर्ट पण आहेत. चिपीमध्ये. म्हणजे पोचायला आता सोपं झालंय बऱ्यापैकी. हो. जास्त करून लोक ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये जातात, कारण तेव्हा हवामान छान असतं. पण खरं सांगू, पावसाळ्यातलं ते हिरवंगार कोकण बघणं पण एक वेगळीच मजा आहे. फक्त तयारी थोडी जास्त लागते. अच्छा. आणि नेहमीच्या ठिकाणांव्यतिरिक्त अजून काही शांत जागा आहेत का जिथे गर्दी कमी असेल? हो, आहेत ना. वेंगुर्ला आहे, देवगड आहे, आंबोली म्हणून एक थंड हवेचं ठिकाण आहे घाटावर. श्रीवर्धन पण खूप शांत आणि सुंदर आहे. म्हणजे ज्यांना खूप गर्दी नकोय त्यांच्यासाठी या जागा उत्तम आहेत. कोकणचा एक वेगळा शांत चेहरा बघायला मिळतो इथे. म्हणजे थोडक्यात काय, तर कोकण म्हणजे फक्त समुद्र आणि आंबे नाहीत. अजिबात नाही. तर तिथे इतिहास आहे, संस्कृती आहे, तिथले लोक आहेत, त्यांचं आदरातिथ्य आहे आणि अर्थातच अप्रतिम जेवण आहे. या सगळ्याचं मिळून एक खास अनुभव तयार होतो. अगदी बरोबर.
आणि हा अनुभव जर अजून जवळून घ्यायचा असेल ना, तर तिथे होमस्टेमध्ये राहायचा पर्याय खूप छान आहे. हो का? हो, म्हणजे स्थानिक लोकांच्या घरी राहून त्यांची जीवनशैली, त्यांची खाद्य संस्कृती अनुभवता येते. तो एक वेगळाच अनुभव असतो. खरंय. जाता जाता एक विचार येतो मनात. कोकणाचा पर्यटन विकास होतोय हे चांगलं आहे, पण हा विकास होत असताना तिथली जी मूळ ओळख आहे, तिथली स्थानिक संस्कृती आणि ते नाजूक पर्यावरण, हं. या सगळ्याचा समतोल भविष्यात कसा राखला जाईल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावर विचार व्हायला हवा असं वाटतं.